नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ठाणे वनरक्षक महिला यादी ग्राउंडसाठी टाईम टेबल आणि ठिकाण जाहीर झालेले नावासोबत दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर मित्रांनो, ठाणे वनरक्षकची ही अपडेट आहे. बघू शकता, वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक या पदाकरिता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे 120 पैकी ज्यांचे या ठिकाणी 45% ज्यांनी गुण मिळवले होते त्या महिलांसाठी बघू शकता धाव चाचणी कधीपासून 20/2/2024 ते 27/2/2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. बघू शकता, सद्यस्थितीत मूळ कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणीत पात्र पुरुष उमेदवारांची धाव चाचणी करता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे काही पुरुष देखील आहेत आणि महिलांचे देखील आहे. सर्व जेवढ्या पण अपडेट आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल आणि PDF हे सर्व आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. तसेच बघू शकता, तसेच सदर यादीतील उमेदवारांना ईमेलद्वारे देखील कळवण्यात येत आहे. बघू शकता, धाव चाचणीकरिता उपस्थित राहण्याबाबत पुरुष उमेदवारांचा कालबद्ध कार्यक्रम वेळापत्रक वन विभागाचे संकेतस्थळ बघू शकता mahaforestgovernment.in वर प्रसिद्ध करण्यात येत आहे. वेळापत्रकानुसार उमेदवारांची धाव चाचणीसाठी विहित वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. वेळेवर उपस्थित न झालेल्या आणि गैरहजर उमेदवाराला पुन्हा संधी दिली जाणार नाही, हे या ठिकाणी तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु खाली तुम्हाला जी महत्त्वाची या ठिकाणी बघू शकता, खाली तुमच्याकडे बघू शकता रॅपिड बेस्ड टायमिंग सिस्टम असणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे सर्वांना चिप असणार आहे. तुमच्या चेस्टला 2 चिप असणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. या सूचना तुम्ही आपल्या YBD अकॅडमीवरती हा PDF बघून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे धाव चाचणीचे ठिकाण बघू शकता, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई, नागपूर समृद्धी महामार्ग ठिकाण बघू शकता मौजे शेलवली बघू शकता मौजे शेलवली शहापूर बघू शकता किन्हवली रस्ता तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे या ठिकाणी हा तुमचे हे ठिकाण आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुगलद्वारे हे या ठिकाणी सर्च करून या ठिकाणी येथून कॉपी करून तुम्ही या ठिकाणी जो ॲड्रेस आहे तो मिळवू शकता या ठिकाणी. आणि धाव चाचणीचा रेखांश बघू शकता अशा प्रकारे नॉर्थ ईस्ट आहे बघू शकता. धाव चाचणीचे ठिकाण बघू शकता किन्हवली रस्ता शेलवली शहापूर हा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर बघू शकता सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे खाली. आणि या ठिकाणी बघू शकता एका वेळेस पहिली बॅच आहे 5:45ला सकाळी, दुसरी बॅच आहे 7 वाजता आणि तिसरी बॅच आहे 4 वाजता संध्याकाळी 4 वाजता. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी वेळापत्रक आहे. एका दिवशी 3 शिफ्टमध्ये एका वेळेस बघू शकता 1200 विद्यार्थी घेतलेले आहे. 1200 प्रत्येक दिवशी 1200 ते 2000 विद्यार्थी घेतलेले. पहिल्यांदा जास्त घेतील, नंतर कमी घेतील. एका शिफ्टला 1200 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर मित्रांनो, खाली आल्याच्यानंतर तुम्हाला हा मॅप दिलेला आहे. इथं स्कॅन करून तुम्ही बघू शकता तुमचे ठिकाण कुठे आहे. सोबतच खाली तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हे ID क्रमांक आणि ओदर माहिती दिलेली आहे. हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र सर्वांकडे असणे गरजेचे आहे. आणि या ठिकाणी बघू शकता पुरुष उमेदवार बघू शकता काही महिला आहे आणि काही महिला आहे, सोबतच पुरुषांचे देखील हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. पहिला जो टप्पा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये बघितलं तर 20 फेब्रुवारीपासून जवळजवळ या ठिकाणी 26 दिलेले आहे, परंतु 27 तारखेपर्यंत पहिल्यांदा दिले होते. परंतु 20 ते 26 म्हणजे 6 दिवस या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड चालणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही मुलींची नावे येऊन जातील. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी नाव बघायचं आहे आणि क्वालिफाईड दिलेलं आहे. मार्क्स देखील पुढे दिलेले आहेत. आणि या सिरियल नंबरनुसार तुम्ही बघू शकता. या सिरियल नंबरनुसार तुम्हाला या ठिकाणी बघू शकता आपला नंबर कुठे येतो. समजा माझा नंबर 245 आहे. समजा 3000 माझा नंबर आहे. तर माझं समजा फक्त या ठिकाणी सांगत आहे, तर माझा 3000 नंबर आहे. तर बघू शकता 3600 या ठिकाणी बघू शकता 2401 पासून तर 3600पर्यंत मी आहे. म्हणजे या कॉलममध्ये माझा नंबर येईल. अशा प्रकारे आपला नंबर ज्या ते बघू शकता त्याच्यामध्ये येईल, तिथे आपलं क्वालिफिकेशन होईल. म्हणजे या ठिकाणी त्यातून क्वालिफाईड झाल्याच्यानंतर तुमची रनिंग होईल. त्या दिवशी तुम्हाला वेळेनुसार या ठिकाणी बघू शकता हजर राहायचं आहे. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा.